सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, ध्वनी हे प्रकरण पाहत आहोत. जे हा टॉपिक जो आहे तो SI वैयक्तिक स्वच्छता यामध्ये कव्हर होत असतो. आरोग्य विभागामध्ये मानवी ज्ञानेंद्रिय, GNM-NM मध्ये मानवी ज्ञानेंद्रिय आणि GK हा जो पार्ट आहे तो सगळा परीक्षेसाठी कव्हर होत असतो. आणि हे केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी GK सरळ सेवामधला कव्हर होईल. आरोग्य विभागासाठी आपलं मेन टार्गेट आहे. ओके, ध्वनीची निर्मिती आपण आता डायरेक्ट बोलल्यामुळं कसं तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतील नवीन मुलांना. यापूर्वी आपण ध्वनीच्याबद्दल माहिती पाहिली. त्यांना श्राव्य ध्वनी, अश्राव्य ध्वनी, श्राव्यातीत ध्वनी जे महत्त्वपूर्ण आहे ते आपण पूर्ण पाहिलेले आहे. ध्वनीच्या संदर्भातील किंवा मानवी कान जे ज्ञानेंद्रिय आहे त्याच्यातील हा तिसरा आणि शेवटच्या क्रमांकाचा व्हिडिओ असणार आहे. हे जे पहिल्यांदा कोणी विद्यार्थी येत असेल त्यांनी कृपया करून लक्ष द्यावे. ओके, कंप पावणारी वस्तू ध्वनी निर्माण करत असते. म्हणजे आता समजा तुम्ही कधी घंटा वाजवला असेलच, मंदिरातला असेल किंवा शाळेत तुम्ही पाहिला असेल, तिथं आहे ना कंप निर्माण होत असतात. आणि कंप निर्माण करणारी एखादी वस्तू जी असते ती ध्वनी जास्त निर्माण करत असते. ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना. आपण जे ऐकतो ते ध्वनी ऐकण्याची संवेदना. ओके, वस्तूमधील कंपने ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत असतात. संपीडने, विरलन ही जी गोष्टी तुम्ही अभ्यासला असाल किंवा ऐकला असाल त्या दोन गोष्टी ज्या असतात ते ध्वनी निर्मितीच्या पाठीमागे त्याचा मुख्य जो असतो रोल असतो. कंपन म्हणजे वस्तूची जलद गतीने पुढे मागे होणारी हालचाल होय. पुढे निर्वात जागेतून ध्वनी तरंग जाऊ शकत नाही. हो का, ही जो पॉईंट आहे हा जो निर्वात जागेतून जात नाही म्हणजे तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आता माध्यम कोणकोणते असतात? एक तर द्रव असतं, ओके, स्थायू, द्रव आणि वायू. ओके, आता तुम्हाला एक सांगतो की सर्वाधिक वेळेस जो प्रश्न आहे म्हणजे यावर प्रश्न प्रत्येक एक्झाम डिपार्टमेंटला आलेला आहे, हे एक लक्षात घ्या. म्हणजे आता मी जे पॉईंट्स घेतलेले PPTवरती ती सगळ्याच म्हणजे प्रकारच्या याच्यावर प्रश्न आलेले आहेत. आपण सध्या थिअरी पाहत आहोत, PYQ नाही. ओके, PYQ किंवा MCQ दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीनं पाहणार आहोत. ध्वनीचे प्रसारण जे मी आत्ता थोडं म्हणलं होतं की संपीडने आणि विरळणे. विरळ ह्यावरून लक्षात ठेवा की जिथं कमी म्हणजे जसं हे डॉट्स जे आहेत ते कमी आहेत असं समजायचं. संपीडने म्हणजे जिथं जास्त दाटीवाटी आहे त्याला समजायचं. ओके, आता बघा, ध्वनी लहरी अनुतरंग आहेत. हा प्रश्न आलेला आहे. ध्वनी लहरी काय आहेत? ध्वनी ऊर्जा अनुतरंगाच्या रूपाने माध्यमातून प्रसारित होत असते. अनुतरंग क्रमशः निर्माण होणाऱ्या संपीडने अर्थात कॉम्प्रेशन्स आणि विरळणे रेअरफॅक्शन्स यांचे बनलेले असतात. ही एक लक्षात ठेवायचे आपल्याला. परंतु या PPTमध्ये सर्वाधिक जास्त महत्त्वाचा कोणता पॉईंट असेल तर तो अनुतरंग. कारण अवतरंग, अनुतरंग अजून कुठले तरी दोन पर्याय देतात जे चुकतात. आता ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करत होतो ॲज अ स्टुडंट म्हणून त्यावेळेस माझं 2 वेळेस तरी हे प्रश्न आरामशीर चुकलेला होता. कारण मला कन्फ्युजन होत होतं. कारण काही ठिकाणी रट्टा मार कार्यक्रम केला तरी चालू शकतं, परंतु ह्याच्यावर माझं चुकलं होतं हे मला 100% आठवतं. त्यामुळे तुम्ही चुकू नका, हे सांगायचा उद्देश आहे. पुढे आहे काय, नवीन विद्यार्थी असल्यानंतर चुकतात मान्य करू, परंतु एक 5-6 रीडिंग झाल्यानंतर ही जी आहे ना ती सिली मिस्टेक नको व्हायला पाहिजे. आउट ऑफ मार्क देणारा पॉईंट आहे तो. डॉक्टर रुग्णाच्या हृदयाचे ठोके स्टेथोस्कोपद्वारे अनुतरंगाच्या रूपात डॉक्टरला ऐकू येत असतात. बघा, आता हे स्टेथोस्कोप काय वापरतं डॉक्टर? तर स्टेथोस्कोप. हे ANM GNM या सगळ्या परीक्षेला आणि यावर प्रश्न आलेला आहे, हे आपण ध्यानात घेणं आवश्यक आहे. बघा, माझा व्हिडिओ लेक्चरमध्ये परीक्षेत प्रश्न आलेला आहे ह्याचा अर्थ असा असतो की मी जे आलेलं आहे त्या अनुषंगानं बोलायचा प्रयत्न करत असतो. टू द एक्झाम पॉईंट आणि मार्क कसे वाढतील हे सांगायचा प्रयत्न असतो आणि त्यावेळी तिथं क्लॅरिटी द्यायचा प्रयत्न असतो. हे तुमच्या बऱ्याच लक्षात आलं असेल. हां, पुढे बघू आपण. विविध माध्यमातील ध्वनीचा वेग हे देखील सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ही एक कन्सेप्च्युअल प्रकारचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतो. बघा, सर्वाधिक ध्वनी कुठे असू शकतो? स्थायूमध्ये. कारण तिथं संपीडने आणि विरळणे जास्त निर्माण होऊ शकतात त्वरित. द्रव त्याच्यानंतर कमी वेग असतो द्रवामध्ये आणि त्यानंतर सर्वात कमी वेग असतो हवेमध्ये. ओके, समजलं? म्हणजे बघा, घंटा वाजवल्यानंतर घंटा खूप लांब ऐकू जात असते. ओके, त्यानंतर तुम्ही हवेत आवाज द्या ते ऐकू जात नाही. शाळेची घंटा अगोदर जर समजा आईवडिलांच्या काळामध्ये किंवा
खूप वर्ष 88 2088 या काळामध्ये शाळेमध्ये घंटाच असायची. ओके, तर बघा ध्वनीच्या कोरड्या हवेतील वेग ही 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला 332 मीटर प्रति सेकंद आहे, हे लक्षात ठेवा. ह्यावर प्रश्न आलेला आहे. प्रत्येक द्रव्यामध्ये ध्वनीचा वेग वेगवेगळा असतो, हे पण लक्षात घ्या. कन्सेप्ट क्लिअर करायचं आहे. ह्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल आहे. हवेपेक्षा द्रवात आणि द्रवापेक्षा स्थायूमध्ये पदार्थाचा ध्वनीचा वेग हा सर्वाधिक असतो. स्थायू पदार्थात हा सर्वाधिक वेग असतो, हे एक लक्षात ठेवा. हवेपेक्षा द्रवामध्ये जास्त असतो आणि द्रवापेक्षा स्थायूमध्ये जास्त असतो. याचा अर्थ स्थायूमध्ये सर्वाधिक ध्वनीचा वेग असतो, हे कृपया करून लक्षात ठेवायचं आहे. कन्सेप्ट क्लिअर होत असेल अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा सांगतो, जे नवीन विद्यार्थी आहेत, जुने विद्यार्थ्याने स्किप केलं तरी चालेल. हवा जर ध्वनी आहे, ओके, त्याच्यापेक्षा जास्त द्रवामध्ये असते, त्याच्यापेक्षा जास्त स्थायूमध्ये, आणि सर्वाधिक वेग स्थायूमध्ये असते. आणि उतरत्या क्रमानं म्हटलं तर स्थायू, द्रव आणि हवा असं. ओके, डाऊट क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा करतो. हे बघा, आपण परीक्षेच्या दृष्टीनं अभ्यास करणार आहोत. तुम्हाला जर कोणाला काही वाटलं, काही डाऊट आहे बा माझं चुकलं बी असेल, तर हे संपर्क क्रमांक आहे, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. पण अभ्यास करा तुम्ही. पुढे ध्वनीचा सर्वाधिक वेग स्थायूत आणि ध्वनीचा सर्वात कमी वेग हवेत, हे मुद्दाम लिहिलेलं आहे. हे आता क्लिअर कट शिकवल्यामुळेच झालेलं आहे. ध्वनीचा वेग स्थायू पदार्थ 25 डिग्री सेल्सिअसला बघा. ॲल्युमिनियममध्ये 6420 मीटर प्रति सेकंद, निकेलमध्ये 6040 मीटर प्रति सेकंद, स्टील 5960 मीटर प्रति सेकंद, लोखंड 5950 मीटर प्रति सेकंद आणि पितळ 4700 मीटर प्रति सेकंद, काच 3980 मीटर प्रति सेकंद. ओके, ध्वनीचा वेग द्रव पदार्थ 25 डिग्री सेल्सिअसला समुद्राचे पाणी यामध्ये जास्त आहे, 1581 मीटर प्रति सेकंद, शुद्ध पाणी 1498 मीटर प्रति सेकंद आणि 1207 मीटर प्रति सेकंद, 1103 मीटर प्रति सेकंद मिथेनॉलमध्ये. ओके, ही तुम्हाला जर समजा अवघड विचारलं गेलं तर हा जो पॉईंट आहे ना, ही आकडे हे मात्र टफेस्ट असतात, कारण हे जर आकडे कसे लक्षात ठेवणार. परंतु हे जर सिक्वेन्स लक्षात ठेवलं तर इलिमिनेशन मेथड म्हणा किंवा एक कॉमन सेन्स म्हणा किंवा तुमचा झालेला अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुम्ही 101% जो आहे त्याचं उत्तर तुम्ही निवडू शकता. हे एक फरक आहे जास्त अभ्यास केल्यामुळं किंवा कॉमन सेन्स वापरल्यामुळं. ध्वनीचा वेग 25 डिग्री सेल्सिअसला हायड्रोजन वायूमध्ये तो आहे 1284 मीटर प्रति सेकंद, हेलियमला 965, हवेत 346 मीटर प्रति सेकंद, ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन जर असेल तर त्याच्यामध्ये 316 मीटर प्रति सेकंद, सल्फर डायऑक्साईड 213 मीटर प्रति सेकंद. ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे घटक. वाऱ्याची दिशा. ध्वनीचे प्रसारण वाऱ्याच्या दिशेने असेल तर ध्वनीचा परिणाम जो परिणामी वेग आहे तो वाढत असतो. समजा आपण आवाज देतोय, इकडं आवाज देतोय आणि हवा देखील इकडं असेल तर तो जो स्पीड आहे तो वाढतो. तापमानाचा परिणाम. ध्वनीचा वेग निरपेक्ष तापमानाच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचर वर्गमूळाच्या समानुपाती असतो. वर्गमूळाच्या समानुपाती आहे, ओके, व्यस्तानुपाती नाही. हे एक शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे. आता तुम्हाला असं प्रश्न विचारला जात असतं मल्टीलाईनमध्ये, MPCमध्ये येत असतं, त्यावेळेस इथं चुका होत असतात. तापमानात 1 डिग्री सेल्सिअसने वाढ झाली तर ध्वनीतील हवेतील वेग सुमारे 0.6 मीटर प्रति सेकंद इतका वाढतो. हा पॉईंट जो आहे तो लक्षात ठेवा, ह्यावर प्रश्न आलेला आहे. आर्द्रतेचा परिणाम. हवेतील वाफेचे प्रमाण वाढले तर हवेची घनता वाढते. कोरड्या हवेपेक्षा दमट हवेत ध्वनीचा वेग जो असतो तो जास्त असतो. त्यामुळे हवेची आर्द्रता वाढली की ध्वनीचा हवेतील वेग जो आहे देखील वाढत असतो. ह्या PPTवर अभ्यास करत असताना तुम्हाला कन्सेप्च्युअल एक लक्षात घ्यायचे आहे. ह्याचा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्या. वाऱ्याची दिशा जर ध्वनीच्या दिशेने असेल तर वेग वाढतो. तापमानाचा परिणाम. ध्वनीचा वेग निरपेक्ष तापमानाच्या वर्गमूळाच्या समानुपाती असतो. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसने जर वाढ झाली तर ध्वनीचा हवेतील वेग देखील वाढत असतो. हे एक लक्षात घ्या. म्हणजे तापमानात वाढ तर ध्वनीच्या हवेतील वेग वाढ. ओके, हे कन्सेप्ट क्लिअर झालं. आर्द्रतेच्या बाबतीत जर समजा हवेतील वाफेचे प्रमाण वाढले तर हवेची घनता वाढते. एक लक्षात द्या. कोरड्या हवेपेक्षा दमट हवामानामध्ये, दमट हिवाळ्यामध्ये विचार केला तर जी आहे ती आर्द्रता जास्त असेल तर ध्वनीचा वेग जो आहे तो वाढत असतो. हे 3 कन्सेप्च्युअल आहेत. आणि फॅक्च्युअलमध्ये म्हणलं तर हा जो आहे की बा टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढल्यानंतर ध्वनीच्या हवेतील वेग जो आहे तो 0.6 डिग्री सेल्सिअसने वाढतो. हा काय आपल्याला टू द एक्झाम पॉईंट फॅक्च्युअल डाटा आहे. सोनिक आणि सुपरसोनिक ह्यावर देखील प्रश्न
आलेला आहे, परंतु एक लक्षात घ्या, त्याचा आहे ना एक्झाम्पलवर प्रश्न आलेले आहेत. सोनिक ध्वनीचा हवेतील वेग, सुपरसोनिक वेग, स्पीड जो आहे ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा जास्त वेग, सबसोनिक वेग, ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा कमी वेग. ओके. सबसोनिक व सुपरसोनिक वेग मोजण्यासाठी मॅक नंबर हे एकक वापरतात. ओके. पुढे प्रतिध्वनी विज्ञानाचे नियम. ठीक आहे. ध्वनी निर्मिती, मेंदूतील सातत्य, ही सगळ्या गोष्टी पाहू आपण आता. ध्वनी निर्मिती. ध्वनी लहरीची निर्मिती झाल्यानंतर डोंगर किंवा हवा यांच्याकडून लहरींचे परावर्तन परावर्तन होते आणि तो ध्वनी आपणास ऐकू येत असतो. या परावर्तित ध्वनीस प्रतिध्वनी असे म्हणतात. प्रतिध्वनी. ओके. 1/10 सेकंदाच्या अंतराने ध्वनी लहरी आपल्या कानावर पडल्यास आपण त्या स्वतंत्रपणे ओळखू शकतो. किती? 1 ते 10 सेकंदाच्या अंतराने. 1 ते 10 सेकंदाच्या आत 2 ध्वनी आपल्या कानावर पडल्यास आपल्याला त्याचे स्वतंत्रपणे जे आहे ते आकलन होत नाही, तर किंवा ते समजत नाही नेमकं काय बोललेलं आहे ते. ओके. आपल्या मेंदूत ध्वनीची सातत्य सुमारे 1.1 सेकंद राहते. ह्याच्यात लक्षात ठेवायचे प्रतिध्वनी. त्यानंतर हा जो आकडा आहे 1/10 सेकंद ध्वनी लहरी आपल्याला कानावर पडल्यास सेकंदाच्या अंतराने पडल्यास आपण स्वतंत्रपणे ओळखू शकतो. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. टू द एक्झाम्पल. प्रतिध्वनीसाठी आवश्यक अंतर 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग हा 344 मीटर प्रति सेकंद असतो. ध्वनीच्या अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्याच्या कानापर्यंत 0.1 सेकंदात पोहोचतो. निर्मिती बिंदूपासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंत आणि पुन्हा मागे असे अंतर कमीत कमी 34.4 मीटर असते. प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे अंतर वरील अंतराच्या निम्मे म्हणजे 17.2 मीटर असते. ओके. 17.2 मीटर असते. प्रतिध्वनीचे उदाहरण कर्नाटकातील विजापूर येथील गोल घुमट आणि सोनार तंत्रज्ञान. सोनार तंत्रज्ञान हे प्रतिध्वनी म्हणजे यावर कशावर आहे? प्रतिध्वनीवर डिपेंड आहे. आता इथं जर समजा परीक्षेच्या दृष्टीनं काय विचारलेलं आहे तर प्रतिध्वनीची कन्सेप्ट एक विचारलेलं आहे. सोनार तंत्रज्ञान कोणत्या प्रणालीवर आधारित आहे ते विचारलेलं आहे. कर्नाटकात विजापूर ही जी आहे ह्यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ मी वाचले म्हणून सांगतो, कारण पुस्तक लिहिताना आम्ही खूप अभ्यास केलेला आहे. ओके. आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही रेफर करत असाल अशी अपेक्षा करून हे सगळं तुम्हाला पुस्तकात देखील मिळून जाईल. ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्याच्या कानापर्यंत 0.1 सेकंदात पोहोचतो. ओके. आता प्रतिध्वनी ऐकू येण्यापासून हा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती उभा राहिल्यानंतर त्या आणि प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी जो अंतर आवश्यक आहे तो 17.2 मीटर असणे आवश्यक आहे. म्हणजे जाणं येणं 34.4 मीटर, तर त्याच्या निम्म जे असेल ते 17.2 मीटर. ओके. ह्या दोन्ही गोष्टी. आता ह्याच्यावरनं परीक्षित प्रश्न आले गणितीय पद्धतीनं. पुढे आहे निनाद रिव्हर्बेशन. भिंतीवरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी तरंग एकत्र येऊन सतत जाणवेल अशा ध्वनी तयार होतो. त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात येतो. त्यालाच निनाद असे म्हटलं जातं. ह्याची डेफिनेशनवर प्रश्न आलेला आहे. एखाद्या हॉलमध्ये निनाद कालावधी 0.8 सेकंदापेक्षा अधिक असल्यास वक्तव्याद्वारे दिले जाणारे भाषणातील शब्द श्रोत्यांना स्पष्ट ऐकू येत नाही. म्हणून हॉलमध्ये जी आहे ते जी आहे ना रिव्हर्बरेशन स्पष्ट असावं याच्यासाठी खूप काळजी घेतली जाते थिएटरमध्ये वगैरे किंवा जे नाटक वगैरे करतात त्या ठिकाणी. ओके. त्यानंतर आयाम आहे ध्वनीची तीव्रता आणि मापन. या गोष्टी पाहणार आहोत. ध्वनीचा लहान मोठेपणा सांगण्यासाठी ध्वनीची तीव्रता व ध्वनीची पातळी या 2 संज्ञा वापरल्या जातात. ओके. किती तीव्रता आहे आणि त्याची किती पातळी आहे, इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूड. ही ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनाच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. आयाम दुप्पट केला तर ध्वनीची तीव्रता ही चौपट होत असते. ध्वनीची पातळी एकक डेसिबलमध्ये मोजली जाते. लघुरूप डीबी आहे. ध्वनीच्या पातळीच्या संदर्भात डेसिबलवर प्रश्न आलेला आहे. एक लक्षात ठेवा. अलेक्झांडर ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाच्या सन्मानात ध्वनी पातळी डेसिबलमध्ये मोजली जाते. ओके. या दोन्हीवर प्रश्न परीक्षेत आलेला आहे. आरोग्य विभागाच्या संदर्भात असो की इतर कुठल्याही परीक्षेच्या संदर्भात असो. सामान्य ध्वनी पातळी बघा. आता ह्याच्यावर एक चार्ट आपण आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये दिलेला आहे. 0 डेसिबल ऐकू येण्याची सुरुवात. 10 डेसिबल ही झाडांच्या पानांची हालचाल, सर्वसामान्य श्वासोश्वास जे आपण घेतो ते. 20 डेसिबल कुजबूज. 30 डेसिबल 5 मीटर अंतरावरून कुजबुजणे. 55 डेसिबल म्हणजे निवासस्थान अपेक्षित आहे तिथं. 60 डेसिबल म्हणजे सर्वसामान्य दोघातील संवाद. आणि
पुढचा जो आहे व्यापारीच्या ठिकाणी ह्या संदर्भातील जर विचार कराल तर ते डेसिबल आहे 70 डेसिबल. ओके. व्यापारी विभाग, बाजार व्यस्त असणारी वाहतूक या संदर्भातील आहे. उच्च व धोकादायक ध्वनी या संदर्भातील चार्ट देखील महत्त्वाचा आहे. तर ते बघा, 80 डेसिबल सर्वसामान्य कारखाने या ठिकाणी 80 डेसिबल आवाज येत असतो. 90 डेसिबल रेल्वे, 100 डेसिबल औद्योगिक क्षेत्र व कारखाने आणि 120 डेसिबल कानठळ्या बसवण्याची सुरुवात, 130 डेसिबल जेट इंजिन आणि पुढे आहे 150 डेसिबल विमान आणि 160 ते 180 डेसिबल अंतराळ रॉकेटचे प्रक्षेपण अशा ठिकाणी एवढे तीव्रता असते. त्यानंतर ध्वनी प्रदूषण किंवा कुरव. आता ही कुरववर प्रश्न आलेला आहे. ध्वनी प्रदूषण याचाच अर्थ काय होतो? कुरव. आणि साधा सोपा प्रश्न होता, हा प्रश्न चुकला नाही पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही विजयपथ पब्लिकेशन मार्फत प्रकाशित झालेलं पुस्तक घ्याल, ओके, आरोग्य विभाग प्रश्न, त्यावेळेस तुम्हाला ते मिळून जाईल. नॉईज हा शब्द लॅटिन नौसा शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ अनावश्यक किंवा अप्रिय आवाज होतो. अनावश्यक, आनंददायी नसणारा व सहन न होणारा आणि नकोसा वाटणारा ध्वनी म्हणजे कुरव होय. कुरवामुळे अस्वस्थता निर्माण होते. सवयीचा नसणारा साधा आवाजसुद्धा कुरव वाटतो. 80 डीबीच्या पुढे, 80 डेसिबलच्या पुढे जो असतो आवाज तोला गोंगाट समजला जातो. आणि 85 डेसिबलपेक्षा जास्त तीव्रता असलेली ध्वनी उद्गमाच्या क्षेत्रात माणूस जास्त काळ राहिल्यास त्याची श्रवणशक्ती, ऐकण्याची क्षमता कमी असते. तुम्ही जास्त म्हणजे लक्षात आलं, एक लक्षात घ्या, 80 डेसिबलच्या पुढे आवाज हा गोंगाट बनू शकतो. परंतु जर माणूस नेहमीच 85 डेसिबलच्या पुढे जर संपर्कात राहिला तर मात्र त्याचं जे ऐकण्याची क्षमता आहे ती कमी होत असते. ध्वनी प्रदूषणाचे शारीरिक परिणाम असून मानसिक परिणाम देखील होत असतात, हे लक्षात घ्या. मेंटॅलिटी खराब होऊ शकते जास्त गोंधळामध्ये जर राहिलं तर. पुढे आहे ध्वनी प्रदूषण शारीरिक परिणाम पाहूया सर्वप्रथम. त्यामध्ये कानच्या बाबतीत विचार केला तर श्रवणक्षमता कमी होते, बहिरेपणा, मध्य कर्णातील हाडे, ऑसियल्स आणि सूक्ष्म भाग, ऑर्गॅन ऑफ कॉर्शा यांचा स्थान बदलतो. हृदय प्रणाली, उच्च रक्तदाब निर्माण होतो. हृदयाचे आकुंचन प्रसारण अधिक वेगाने झाल्यामुळे हृदय यंत्रणेवर ताण येतो. पोट जे पचनसंस्थेवर व पचन ग्रंथीवर दुष्परिणाम होऊन व्रण होण्याची शक्यता असते. त्यानंतर मानसिक आणि ज्ञानेंद्रियावर होणारे परिणाम. सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो मानसिक जास्त होऊ शकतो. एक लक्षात घ्या, मानसिक असंतुलन, मानसिक ताणतणाव, एकाग्रचित्तता ढळते. बघा, तुम्ही अभ्यास करताय, आपण अभ्यास करतोय किंवा मी व्हिडिओ बनवतोय, जर कुठला अचानक काहीतरी अनवॉन्टेड आवाज आला तर डिस्टर्ब होणारच आहे आणि होतोच असं. ओके. त्यानंतर चिडचिडेपणा, तसेच भूक मंदावते. मानवाची विचार क्षमता व संपर्क कौशल्य, कम्युनिकेशन स्किल यावर परिणाम होतो. मेंदू, चेतासंस्था, नर्वस सिस्टम यावर ताण येतो. वेदनाविषयक संवेदनांची तीव्रता कमी होते, बधिरपणा येतो, डोके गरगरणे, डोके दुखणे, झोप कमी येते, अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. पुढे पुनरुत्पादन संस्थेवर परिणाम होतो, म्हणजे प्रोडक्शन जे आहे आपण म्हणजे गर्भधारणा वगैरे आहे त्याच्यावर साईड इफेक्ट होत असतो. गर्भवती महिलावर दुष्परिणाम, गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. ह्या सगळ्या पॉईंटवर परीक्षित प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे हा टॉपिक कन्सेप्च्युअल, हा जो PPTचा पॉईंट आहे तो कन्सेप्च्युअल लक्षात घ्यायचा आहे. कृपया पॉईंट समजून घ्या. ध्वनी मानके आणि सुरक्षितता बघा. सेफ टाईम जो आहे प्रत्येक ठिकाणी 90 डेसिबल 9 तास ठीक आहे, 4 तास 45 डेसिबल, 2 तास 100 डेसिबल, 15 मिनिटे 115 डेसिबल हे ड्युटीच्या ठिकाणी वगैरे आहे. ठीक आहे, ते PPTचा भाग आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BIS औद्योगिक क्षेत्रातील ध्वनी पातळी 45 ते 60 डेसिबल दरम्यान ठेवण्याची शिफारस केलेली आहे. कुठं? जिथं बिझनेस चालतं, MIDCच्या ठिकाणी. ओके. 1000 हर्ट्ज वारंवारतेचे व 100 डेसिबलपेक्षा अधिक पातळीच्या ध्वनीमुळे ऐकण्याच्या क्षमतेत तात्पुरता फरक पडतो. विमान इंजिनाजवळ काम करणाऱ्या लोकांना अशा प्रकारची समस्या जाणवत असते. विभागवार ध्वनी मर्यादा जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेला आहे. शहरासाठी सुरक्षित आवाजाची पातळी 45 डेसिबल निश्चित केलेली आहे. शहरासाठी सुरक्षित आवाजाची पातळी ही 45 डेसिबल निश्चित केलेली आहे. बघा आता इथं क्लिअर कट सगळं लक्षात घ्या. टाईम आणि वेळ दिलेला आहे. दिवस जर असेल सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतचा हा दिवसाचा कालावधी त्यांनी ठरवलेला असून औद्योगिक क्षेत्रामध्ये 70 डेसिबलपर्यंत असावं, रात्री 75 डेसिबल होतो. कारण तिथं शांतता येते, सगळा आवाज वाढतो. व्यावसायिक क्षेत्र दिवसाच्या दरम्यान 55 डेसिबल असावं आणि रात्री 65 डेसिबल. निवासी क्षेत्र 45 डेसिबल आणि रात्र 55 डेसिबल. शांतता क्षेत्र जिथं असेल म्हणजे दवाखाना, ओके, तर तिथं 40 डेसिबल आणि रात्री 50 डेसिबल. हे चार्ट पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. बघा, हे प्रमाण दिलेलं आहे, परंतु प्रमाण कुणीही
काय करत असतं, पाळत नाही, एक लक्षात घ्या. रुग्णालय, आता ध्वनी प्रदूषण अधिनियम 2017 हे पर्यावरण प्रदूषणाचाच एक भाग आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था व न्यायालये यांच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात जो असतो तो शांतता क्षेत्र असतो, जे मागच्या वेळेस सांगितलेलं आहे. इथं PPT तुम्ही बघू शकता. ध्वनी प्रदूषण हा हवेच्या प्रदूषणाचा एक प्रकार मानला जातो हवा अधिनियमांतर्गत. ओके, मी म्हणलं ना, ध्वनी प्रदूषण हा प्रदूषणाचा एक प्रकार आहे, तेही कोणत्या, हवेच्या. नियमाचे उल्लंघन केल्यास हवा प्रदूषण व प्रतिबंध आणि नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत शिक्षा ही केली जाते. ध्वनी प्रदूषणावर देखरेख करणारी नोडल एजन्सी ही त्या ठिकाणचे पोलीस ठाणे असते. DJ वगैरे बंद करण्याचं काम जे आहे ते तुमच्या लक्षात आले असेल. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे नाक, जीभबद्दल पाहणार आहोत. हे थोडं कमी आहे. सगळ्यात जास्त जर टू द एक्झाम पॉईंट कोणते 2 पॉईंट असतील मानवी ज्ञानेंद्रियामध्ये, तर डोळे आणि नाक. तर कृपया डोळे आणि कान. ओके, या सर्वाधिक जास्त पॉईंट्स पण त्याच्यावर आहेत आणि सर्वाधिक जास्त प्रश्न पण त्याच्यावर चाललेले आहेत. ओके, आपण पुढच्या पॉईंटमध्ये आपण जीभ, नाक, त्वचा याच्याविषयी पाहणार आहोत. टू द एक्झाम पॉईंट विशेष करून आरोग्य विभाग. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.